साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान आहे। अलीकडील काळात स्वामी भक्तांची संख्या वाढत चालली आहे। या कारणाने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत चालली असल्याचे आपणास समजते। मंदिराच्या मर्यादित परिसरात मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी उदात्त स्वामी सेवेच्या दिनक्रमाने स्वामी भक्तांच्या सेवेत नित्यपणे कार्यरत आहेत हे ऐकून समाधान झाले। गर्दी कितीही असू द्या, त्यांचे वैविध्यपूर्ण नियोजन हे मंदिर समितीचे ठळक वैशिष्ट्य आहे। प्रसंगास अनुसरून निर्णय घेण्याची क्षमता महेश शिंगळे यांच्या व्यक्तिमत्वात आहे। म्हणून वटवृक्ष मंदिरातील गर्दीच्या कालावधीतही महेश शिंगळे यांचे वटवृक्ष मंदिरातील नियोजन उत्तम आणि शिस्तबद्ध असते। मीही एक निस्सीम स्वामी भक्त असल्याने अशा बाबींकडे कटाक्षाने वैयक्तिक लक्ष देत असतो। म्हणून स्वामी समर्थांवरील श्रद्धेय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टी विधान परिषदेचे आमदार तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले। ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सहकुटुंब भेट देऊन विनम्र भावे मंदिर परिसराची पाहणी करत मंदिरातील भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधांबद्दल समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्याकडून जाणून घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी आमदार प्रवीण दरेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला। यावेळी आमदार दरेकर बोलत होते। पुढे बोलताना आमदार दरेकर यांनी महेश शिंगळे यांच्या स्वामी सेवेच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे मनोगतही व्यक्त केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, महेश शिंदोळे कापसे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, अभिजित लोकापुरे, प्रथमेश शिंगळे, आतिश पवार, छोटू पवार, डांगे, राठोड, प्रवीण देशमुख, नन्नू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते।